वेबिनार, कार्यशाळा आणि आहार प्रदर्शनात त्यांनी सहभाग सुद्धा घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना 3 पेटंटही मिळालेले आहेत. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपल्याला वेगवेगळ्या पाककृतींसोबत आहाराबाबत इतरही अनेक गोष्टी जाणून घ्यायची संधी मिळणार आहे. कारण एक आहार तज्ज्ञ आपल्यासोबत आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर प्राजक्ता नांदे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल. आणि आजचा आपला विषय पुन्हा एकदा सांगते, रानभाज्यांच्या पाककृती. तर सध्या पावसाळा सुरू आहे आणि रानभाज्या पावसाळ्यातच आपल्याला बघायला मिळतात, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की बऱ्याचदा ते आपल्याला माहिती सुद्धा नसतात, त्यांची नावं सुद्धा माहिती नसतात. तर त्या भाज्यांच्या पाककृतीकडे वळण्याआधी त्यांच्या पोषण मूल्यांबाबत तुम्ही काय सांगू शकाल, एक आहार तज्ज्ञ या नात्याने? आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये रानभाज्यांचे अत्यंत महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या जंगलात किंवा शेतीच्या कडेला उगम पावतात आणि स्थानिक लोकांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. रानभाज्या प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जसे की पातूर आहे, तरोटा, कुड्याची फुले, फांद भाजी आहे, चिवळ भाजी आहे, कडूची भाजी आहे, अरहतफरी, पोईची पानं, धान भाजी आणि लिस्ट फार मोठी आहे. बापरे बापरे, खूप आहेत नावं. इत्यादी या ज्या भाज्या आहेत ना मॅडम, या प्रथिनांनी समृद्ध असतात आणि त्याच्याचमुळे त्या शाकाहारी लोकांसाठी अतिशय उत्तम प्रथिनयुक्त अन्न ठरतात. तसेच काही रानभाज्या जसं चिवळ भाजी, आंबाडी, माठ, गोकर्ण आहे, टाकळा आहे, कुड्याची फुलं आहे, कोळशी, वेळूची भाजी, चाकवत, शेपू, चंदन बथुआ, खेडा भाजी, चेन्स भाजी, आघाडा, केना, लोडांगा, पळस फुलं, आंबाडीची फुलं, ही पण लिस्ट भरपूर आहे. यांच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर असतं आणि त्याच्याचमुळे या भाज्या रक्ताल्पता आणि हाडांच्या आरोग्यासाठी पण उपयुक्त आहे. या भाज्यांच्या सेवनामुळे अॅनिमिया कमी होतो. विशेषतः स्त्रिया आणि तरुण मुली ज्या आहेत त्यांनी जर यांचं सेवन केलं ना मॅडम, तर त्यांच्यासाठी या फार महत्वपूर्ण असतात. खूप छान. त्याच्यानंतर रानभाज्यांमध्ये झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स यांच्यासारखे जीवनसत्व आणि खनिज सत्व देखील असतात आणि मुबलक प्रमाणात असतात. त्याच्यामुळे त्यांच्या सेवनाने कुपोषण दूर होण्यास देखील मदत करते. आणि रानभाज्या पचनासाठी उपयुक्त असलेल्या आहारीय तंतूंनी म्हणजे फायबर जे आपण म्हणतो त्यांनी देखील भरलेल्या आहे. जसं वरकले आहे, शेवग्याची पानं आहे, वनभेंडी आहे, खापरफुटी, शेरडिरे, आपली आवळ्याची पानं, चिंचेची पानं, चिवळ आहे, पुन्हा आंबाडी, माठ, गोकर्ण, टाकळा, हे जे आहे हे हाय फायबर रानभाज्या आहेत. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि कॉन्स्टिपेशन, ज्याला बद्धकोष्ठता म्हणतो आपण, त्यापासून आराम मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं, त्याच्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास किंवा नियंत्रण त्याच्यावर ठेवण्यास फार मदत होते. आणि अजून एक महत्वाचं आहे किंवा 2 महत्वाचे पॉइंट्स म्हणेन मी, की अनेक रानभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत आणि औषधी गुणधर्म आहे, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. आणि रानभाज्या कुठलंही रसायन किंवा रासायनिक खते न वापरता, कीटकनाशके न वापरता नैसर्गिकरित्या वाढतात. म्हणूनच त्यांना आपण रानभाज्या म्हणतो, नाही का? त्यामुळे त्या अतिशय सुरक्षित आहे आणि एक जैविक अन्न म्हणून मानल्या जातात. आजकाल जे आपण म्हणतो ना की ऑर्गॅनिक फूड जे आहे, तर ह्या तर नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. आणि उपलब्ध असतात पावसाळ्यात, मुबलक उपलब्ध असतात आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतात, कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतात, स्थानिक वातावरणाशी सुसंगत असतात. त्याच्यामुळे जर आपण त्या ड्युरेशनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांचा जर आपल्या रोजच्या आहारात वापर केला तर निश्चितच कुपोषणासारख्या समस्यांवर मॅडम आपल्याला मात करता येईल. खूप छान सांगितलं तुम्ही. तर आता वळूया त्या भाज्यांच्या रेसिपीकडे, कारण की आपल्या मैत्रिणी खूप वाट बघत आहेत, कारण की या नवीन रेसिपी आहेत रानभाज्यांच्या. तर तुम्ही सांगा ना, पहिली रेसिपी कोणती आहे? रेसिपींकडे वळण्याच्या आधी एक सांगू इच्छिते मी आपल्या मैत्रिणींना की जो कॉमन वापर आहे रानभाज्यांचा, तो सर्रास लसूण, खोबरं, कांदा घालून एकतर सुकी भाजी बनवतो आपण, झुणका बनवतो, पिठलं बनवतो किंवा आमटी वरणामध्ये त्याचा वापर करतो. पण मी आज तुम्हाला ज्या सांगणार आहे 5-6 रेसिपीज आपण डिस्कस करू मोस्टली. त्याच्यापैकी पहिली जी कृती आहे ती फांदची भाजी म्हणून एक भाजी असते, रानभाजी. तिच्या कोवळ्या पानांचे मुटकुळे बनवू शकतो आपण. हिला सांजवेल पण म्हणतात, दवणा म्हणून फेमस आहे ती, तांदुळा,
टाकळा, टकोळा इत्यादी वैविध्यपूर्ण नावांनी तिला ओळखल्या जातं. आणि ही भाजी उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ माळरान भागांमध्ये आपोआप उगवत असते. अच्छा. तिची पानं किंचित आंबट असतात आणि रुचकर पण असतात. त्याच्यामुळे त्याची पानं आणि मुळं ही दोन्ही आयुर्वेदिक औषधात वापरल्या जातात. पानं अतिशय पौष्टिक आहे, खनिजयुक्त आहे आणि मोस्टली याची कोवळी जी पानं असतात ती भाजीसाठी वापरली जातात. मी आता फांदच्या कोवळ्या पानांचे जे मुटकुळे आहे याला लागणारे साहित्य सांगते. 2 ते 3 वाट्या निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली फांदभाजी, 1 वाटी ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ घ्यायचे, अर्धा वाटी चण्याच्या डाळीचे पीठ आहे ज्याला आपण बेसन म्हणतो, आणि प्रत्येकी 1 चमचा ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी 1/4 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेला कढीपत्ता. कढीपत्ता अख्खा पण टाकू शकता, हो, पण बारीक जर चिरला तर त्याचा फ्लेवर जो आहे, त्याचा स्वाद जो आहे जास्ती छान तो येतो. छान लागतो. प्रत्येकी मग अर्धा चमचा घ्यायचा आहे हळद, तिखट, जिरेपूड, मोहरी, अख्खं जिरं आणि हिंग. 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घ्यायचंय आणि गरजेनुसार मीठ आणि पाणी. तर कृतीकडे वळूया मॅडम आता आपण. सर्वप्रथम एका पातेल्यात फांदभाजी, सगळी पिठं, लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, हळद, तिखट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ एकत्र करायचंय. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत अंदाजाने पाणी टाकायचं. एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊन जाईल. त्याचे छोटे छोटे मुटकुळे तयार करून घ्यायचे. जसे गोळे करायचे, गोळे मुठीमध्ये असे पकडून लांबसर गोळे, त्याला मुटकुळं म्हणू शकतो आपण, तसं करून घ्यायचं. आणि एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं गॅसवर. त्याच्यावर जाळीचं भांड किंवा रोळी म्हणतो ना आपण, ती ठेवायची आणि त्यावर हे मुटकुळे ठेवून नीट वाफवून घ्यायचे. अच्छा. पूर्ण शिजवून घ्यायचे मात्र, अर्धवट आतमध्ये कच्चं नको राहायला. लागल्यास चाकू घालून किंवा चमचा घालून बघू शकतो आपण की ते शिजलंय की नाही. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायचं, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करायची आणि त्यानंतर त्यात वाफवलेले मुटकुळे चांगले तांबूस आणि खमंग परतून घ्यायचे. कच्चे ठेवू नये, कच्चे ठेवले की मग घशामध्ये ते अडकायची शक्यता असते. आणि हे सगळे छान खमंग झाल्यानंतर वाढायचे. हे मुटकुळे खाण्यास अतिशय छान लागतात. फांद ही जी रानभाजी आहे ही पोषण मूल्यांनी परिपूर्ण आहे आणि आयुर्वेदिक औषधी गुणांनी देखील युक्त आहे. तर ही एक जी रेसिपी आहे ही करून पाहायला आपल्या मैत्रिणींनी हरकत नाही. पण प्राजक्ता, ही फांदभाजी जी म्हणता तुम्ही, ही शहरी भागामध्ये मिळू शकते का? हो, आपल्याला आजकाल पहा, तुम्ही जर बघाल तर आपल्याला ज्या भाज्या आधी नव्हत्या मिळत त्या तुम्हाला टोपल्यांमध्ये अशा दिसतील आहे सीझनमध्ये, पावसाळ्यामध्ये, ज्याच्यामध्ये फांदभाजी पण आहे. पण आपण त्या ओळखू शकत नाही. ओळखू शकत नाही. पण आता एक आहे की आहार तज्ञांकडे जाऊन तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला जर कोणी एक्सपर्ट असेल ऍग्रिकल्चरचं तर तो पण सांगू शकतो. आणि ते दुकानदार सांगतात आपल्याला, भाजीवाले, कारण त्यांना माहिती असतं ते. आता हे मुटकुळे तर आपण, मला वाटतं आपल्या मैत्रिणींनी नक्कीच ऐकले असतील आणि खूप छान वाटतात. खरंच एकदा टेस्ट करून बघायला हरकत नाही. दिसायला सुद्धा खूप छान असतात. तर आता पुढची रेसिपी कोणती आहे? पुढची रेसिपी फुलांची रेसिपी आहे आणि कुडाची फुले म्हणून आहे. जी रानभाजी म्हणून एक चांगलं त्याला मोठं स्टेटस आहे. कुड्याच्या फुलांची ओले नारळ घालून केलेली भाजी मी सांगते आहे. हिला इंद्रजव देखील म्हणतात. ही जी कुड्याची फुले आहे ना, ही एक औषधी रानभाजी आहे आणि ही ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये फार वापरली जाते. आणि या झाडाच्या फुलांना आणि सालीला आयुर्वेदात औषधी मानलं जातं. पोषण मूल्यांनी भरलेली फुले आहे आणि ग्रामीण जीवनशैलीतील एक अनमोल घटक आहे. आणि ती फुले कोणत्या रंगाची असतात? पांढरी असतात. पांढरी फुलं असतात, अशी छोटी छान फुलं असतात ती पांढरी. आणि याचा जर आपण आहारात समावेश केला तर पचन, त्वचा विकार, कृमी, मधुमेह आणि ताप यांच्यासारख्या समस्यांवर देखील प्रभावी उपाय मिळतो, जो की संपूर्णतः नैसर्गिक आहे. तर आता आपण बघू कुड्याच्या फुलांची नारळ घालून केलेली भाजी जी आहे. 2 ते 3 वाट्या स्वच्छ धुतलेली कुड्याची फुले घेऊन घ्यायची आहे. तिला पिळून घ्यावी लागतात धुतल्यानंतर. आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, 4 चमचे जवळपास ओल्या नारळाचा चव घ्यायचा, 1 चमचा ठेचलेला लसूण, 2 चमचे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि प्रत्येकी अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता. प्रत्येकी नंतर अर्धा चमचा मोहरी, जिरेपूड, धणेपूड आणि आमचूर, 1 चमचा शेंगदाण्याचं तेल आणि चवीनुसार मीठ. कुड्याची फुले व्यवस्थित निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची
आणि त्यात भरपूर पाणी टाकून ती उकळून घ्यायची. ती अच्छा. कच्ची खाऊ नये. फुले उकळली, चांगली मऊ झाली, शिजली की मग ते गरम पाणी काढून फेकून द्यायचं. पुन्हा त्यात भरपूर थंड पाणी टाकायचं. ती फुलं पुन्हा धुवायची, अच्छा. हाताने पिळून घ्यायची हा, हा. आणि मोठी मोठी कापून घ्यायची. अशी फारशी बारीक कापू नये, नाही तर गचका होईल, लगदा होईल तिचा. मोठं. हा, हा. हा, मग गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल ओतायचं. ते गरम झालं की मग मोहरी, हिरवी मिरची, मग ठेचलेलं लसूण घाला आणि हे साहित्य चांगलं खमंग भाजून घ्यायचं. कच्चं ठेवायचं नाही. नाही. कांदा लसूण चांगला भाजला की मग त्यात जिरेपूड, धणेपूड, हळद, आमचूर आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. त्यात चिरलेली फुलं घालायची आणि ती चांगली मिसळून घ्यायची. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5-1 मिनिटं तिला शिजू द्यायची. आणि ती शिजली की पुन्हा शेवटी ओलं नारळ घालायचं. ते छान मिक्स करायचं आणि एक वाफ द्यायची जस्ट, आणि भाजी तयार आहे. वा वा, ही खूपच भाजी छान. अतिशय चविष्ट असते. खूप छान. आणि मला वाटतं घरच्या ज्येष्ठांना तर नक्कीच आवडेल ही भाजी. मुलांना आवडती की नाही ही शंका आहे, हा, नाही खातात आजकाल पण मुलं पण. मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि नक्कीच. वैविध्यपूर्ण प्रकार करून पण आपण देऊ शकतो. हो हो हो. बरं प्राजक्ताताई, पावसामुळे आपण म्हणालात की बऱ्याच रानभाज्या असतात ज्या जंगलात वगैरे मिळतात, पण त्या घरी तोडून आणल्यानंतर त्या लवकर खराब व्हायची शक्यता राहते, कारण की त्या मुळातच ओल्या असतात, कारण पाऊस पडत असतो. तर त्या भाज्या जास्त दिवस चांगल्या ठेवायसाठी आपण काय करू शकतो? हा, त्या भाज्यांची साठवणूक करू शकतो, हा. कारण की त्या फार कमी वेळासाठी असतात बाजारात. त्याच्यामुळे हंगामानुसारच उपलब्ध असतात आणि वर्षभर जसं आपण लोणचं वगैरे साठवून ठेवतो हो, किंवा हो. पापड कुरड्या साठवून अच्छा, ठेवतो, तशा पद्धतीने साठवू पद्धतीने शकतो. आपण या भाज्या साठवू शकतो. हा. तर त्याच्या 4 पद्धती आहे मोस्टली अशा. हम्म, सगळ्यात पहिली तर उन्हात वाळवून घ्यायच्या, पण तत्पूर्वी सगळ्या भाज्या स्वच्छ निवडायच्या, धुवून घ्यायच्या, गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या. त्याला काढायचं, त्याच्यातनं निथळायचं, म्हणजे पाणी काढून टाकायचं. स्वच्छ कोरड्या पुसून घ्यायच्या आणि ऊन जर असेल तर चांगल्या उन्हात वाळवायच्या त्या. अच्छा. नाही तर मग ओव्हन मध्ये सुकवायच्या, कारण खूप दिवस त्या ओलसर ठेवू नयेत. हा, त्याच्यावर फंगस येतं आणि हो. त्या मग चांगल्या राहत नाहीत. आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण असा एकदम कुरकुरीत झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यात साठवून ठेवायच्या. दीर्घकाळ टिकतात, चव पण चांगली असते, पोषण मूल्य पण टिकतात. अच्छा, म्हणजे आपण वर्षभर त्या भाज्या नंतर खाऊ हो, शकतो. जशी कसुरी मेथी मिळते ना हो, आपल्याला, त्या हो. पद्धतीने. अच्छा. आणि पावडर बनवायची, कारण आम्ही स्वतः पावडरीचं बरंच काम केलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. हा, हा. तर ह्या भाज्या कुरकुरीत झाल्या की मग मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्याची पावडर बनवायची. ती पण हवाबंद डब्यात ठेवायची. ही जी पावडर आहे, मग ही सूप, पराठा या भाज्यांमध्ये वापरता येतं, किंवा भारतीय फरसाण जे असतं ना, शेव आहे, चकली, मठरी, अच्छा. पापडी, बुंदी, नमकपारा, खाकरा, खारी ह्यात वापरू शकता. म्हणजे त्यांना पौष्टिक बनवू शकता हो, तुम्ही हो, हे हो. टाकून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेकरीचे जे उत्पादने आहे, जसं खारी बिस्किटे आहे, ब्रेड हा. आहे, अच्छा. यामध्ये सुद्धा ही पावडर टाकून ते प्रॉडक्ट्स खूप छान बनतात. हो का? त्यांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आपण वाढवू शकतो. हा, हा. दुसरी एक पद्धत अजून आहे मॅडम, की भाजी जी आहे, ताजी भाजी, तिला स्वच्छ धुवायचं आणि गरम पाण्यात 2 ते 3 मिनिटं उकळायचं. हा. लगेच थंड पाण्यात त्याला टाकायचं आणि पाणी निथळून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवायचं. अच्छा. जसा बर्फ बनवतो ना हो, आपण. हो. आणि ही 2 ते 3 महिने ही अशाही अवस्थेत टिकते. अरे वा. रंग आणि पोषण मूल्य देखील या भाज्यांचं चांगलं राहतं. हा, हा. आणि एक अजून महत्वपूर्ण मेथड आहे, जिला आपण म्हणतो की लोणच्याच्या फॉर्ममध्ये टिकवून धरायचं. अरे वा, ते तर खूप छान. हा, म्हणजे लसूण आहे, मिरची, हिंग, मीठ, मोहरी, त्याच्यानंतर तेल आहे. मोहरी म्हणजे मोहरीची डाळ असते. मोहरीची डाळ. हा. याचं मिश्रण तयार करायचं. सुकलेल्या, स्वच्छ केलेल्या रानभाज्या, पाण्याचा अंश नसलेल्या. हा, हा. पाण्याचा अंश असला तर बुरशी येणार. हो. ठीक आहे. मग त्या स्वच्छ बरणीत भरून ठेवायच्या आणि हे वर्षभर टिकतं. म्हणजे हे लोणचंच झालं रानभाज्यांचं. आंबाडीचं आणि पळसाची जी आंबाडीची बोंड असतात, पळसाची जी फुलं असतात, ते हे बनवतो मॅडम. हो का? हे खूप चांगलं आहे आणि साठवणूक केली तर मग ते पोषण आपल्याला वर्षभर मिळतं. त्याच्यामुळे आपण हे करूच शकतो, कारण आजकाल घरोघरी फ्रीज आहे, हो ना, मिक्सर आहे, सोप्या पद्धती आहे. हो. त्याच्यामुळे हे नक्कीच करू शकतो. खूप छान. आणि प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहेच. आणि प्रत्येक गृहिणी ही घरच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतेच. आणि त्यातच ती वेगवेगळे पदार्थ करून सगळ्यांचे मनही खुश करते. तर आता पुढची रेसिपी सांगा. पातूर नावाची भाजी आहे, जिला कोळशी, कुळशी किंवा सेसलीस भाजी असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये. ही देखील एक पौष्टिक, पचायला हलकी आणि बहुगुणी रानभाजी आहे. स्वस्त आहे, सहज उपलब्ध आहे पावसाळ्याच्या मोसमामध्ये. आता आपण हिचे
पनीर पराठे बघूया. अरे वा. म्हणजे लहान मुलांना मुलांना पनीर पण आवडतं आवडतील. आणि हां. पौष्टिक, आपण प्रोटीन पण वाढवतोय अजून जास्त हो, या हो. पातूर भाजीच्या पराठ्याचं. तर याच्यामध्ये 1 वाटी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पातूर भाजी घ्यायची. हं. प्रत्येकी अर्धा वाटी कणिक आणि नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठ हे कॅल्शियम युक्त असतं. हो. हा. 2 चमचे ताजे पनीर घ्यायचे, 1 चमचा दही, मग 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, कलोंजी आणि ठेचलेला लसूण. नंतर प्रत्येकी 1 चमचा हळदीची पूड, तिखट आणि जिरेपूड, 2 चमचे साजूक तूप, हं, हं. चवीनुसार मीठ आणि लागलं तर पाणी. पातूर भाजी आधी चिरून परातीमध्ये घेऊन घ्यायची. त्यात कणिक आणि नाचणीचं पीठ मिसळायचं. पनीर देखील बारीक करून त्याच्यामध्ये मिसळायचं. मग त्यात लसूण, हाताने भरडलेला ओवा, तीळ, कलोंजी, हळद, तिखट, जिरेपूड आणि मीठ यांना मिसळायचं. दही फेटून ते मिसळायचं. अच्छा. आणि मग कोमट पाणी गरजेनुसार घालून मऊ गोळा बनवून घ्यायचा. तो 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचा आणि नंतर पराठे लाटून गरम तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं. खूप छान. आणि शेवटी मग साजूक तूप टाकायचं. हां. आणि या पराठ्यावर जर आपण टोमॅटो, चिंच किंवा खजूर गुळाची घालून चटणी, स्प्रेड ज्याला आजकाल म्हणतो ना, मुलांना खूप आवडतं, लहान मुलांना, ते लावून जर दिलं ना तर रोल लावून मुलं सुद्धा टिफिन बॉक्समध्ये नेऊ शकतात. खरंच खूपच छान अशी भाजी सांगितली तुम्ही. प्राजक्ताताई, आपण पुढेही हा विषय असा चालू ठेवणार आहोतच, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांचं ते गाणं आहे, रिम झिम गिरे सावन. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. ला 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 पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल. ला 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 पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल. अब के बरस क्यों सजन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. ला 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 इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है. ला 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 इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है. जाने पीछे चली क्या पवन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन, ला 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 ला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ आणि त्या अंतर्गत खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये रानभाज्यांच्या पाककृती आज आपण ऐकत आहोत डॉक्टर प्राजक्ता नांदे यांच्याकडून.
चला तर वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. आता हा. पुढची रेसिपी कोणती आहे आता सांगा? चिवळ भाजीचा पौष्टिक ढोकळा सांगण्याचा मी प्रयत्न करेन आहे. हा. चिवळ भाजी आज नागपुरात मला असं वाटतं सगळ्या मिळते दुकानांमध्ये सगळीकडे. मिळते. हो, हो. सगळे भाजीवाले चिवळ भाजी ठेवतात. कारण चिवळ भाजीचे आपण कदाचित गोळे किंवा बेसन हे प्रकार हा, खाल्लेले आहेत. मी आता तेच ढोकळा बोलणार कधीच होती. खाल्लेला हा, नाहीये. की हरभऱ्याचं पीठ लावून केलेला झुणका कॉमन आहे, हो. सगळ्यांना माहिती आहे. पण आज मी तुम्हाला कमी तेलातील कमी मसाल्याची छान पौष्टिक पाककृती सांगते. तो म्हणजे चिवळ भाजीचा पौष्टिक ढोकळा. चिवळ भाजीला कुळा तिचं दुसरं नाव आहे. ही पण औषधी गुणधर्मांनी भरपूर एक पौष्टिक भाजी आहे. छोटे मांसल पानं असतात लाल रंगाचे, थोडी आंबटसर चव असलेली, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सहज उगम पावणारी वनस्पती आहे. ही भाजी खाण्यापूर्वी ती व्यवस्थित धुवून घ्यावी आणि शक्य असल्यास ती उकडून किंवा वाफवूनच खावी. ह्यात बरीच माती असते, छोटी छोटी पानं असल्यामुळे, त्याच्यामुळे तिला निवडून घेऊन माती झटकून स्वच्छ धुणं गरजेचं असतं. आता मी साहित्य सांगते आहे चिवळ भाजीच्या ढोकळ्यासाठी. 1.5 वाटी निवडून स्वच्छ धुवून बारीक केलेली चिवळ भाजी, त्याच्यानंतर 1/4 वाटी तांदूळ, 1/4 वाटी चण्याची डाळ, 1/4 वाटी अख्खे हिरवे मूग आणि तेवढेच उडदाची डाळ, 1 चमचा ठेचलेला लसूण, 2 चमचे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि प्रत्येकी अर्धा चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. अच्छा. त्यानंतर अर्धा चमचा हळदीची पूड, अर्धा चमचा तिखट, पुन्हा अर्धा चमचा जिरेपूड, मोहरी, जिरं, तीळ, हिंग आणि खोबऱ्याचा किस, सुका खोबऱ्याचा किस, 2 चमचे शेंगदाण्याचे तेल आणि गरजेनुसार मीठ. सगळ्यात आधी करायचं एक की एका पातेल्यात सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचं हा. आणि 4 ते 5 तास भिजत घालायचं, जसं आपण डोस्यांचं हो, किंवा तसं याचं करतो. इडलीचं भिजू हा, घालतो ना, हा. त्याप्रमाणे. नंतर पाणी फेकून मिक्सरमधून साधारण जाडसर पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट देखील 4 ते 5 तास आंबवून घ्यायची, फर्मेंट करून घ्यायची. नंतर त्यात लसूण, कोथिंबीर, हळद, तिखट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं, छान फेटून घ्यायचं. मग त्यात आपली चिरलेली चिवळ भाजी घालायची, हा. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवा. त्यावर तेल लावलेल्या पसरट भांड्यात हे मिश्रण मध्यम जाडीपर्यंतच ओतायचं. जर आपण तो थर खूप जाड केला हा. तर तो लवकर वाफवला जाणार हा, नाही लवकर आणि शिजणार मग ती नाही. भाजी थोडीशी अशी काळसर किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाची होऊन जाते. हा. त्याच्यामुळे मध्यम जाडीचाच ढोकळ्याचा थर करायचा आणि झाकण ठेवा, म्हणजे पाणी आत जाणार नाही वाफेचे. आणि शिट्टी न लावता कुकरचे झाकण बंद करायचे आणि तिला वाफवायची. साधारणपणे 15 मिनिटात तो ढोकळा तयार होतो. मात्र त्याला त्याच पातेल्यात थंड होऊ द्यायचा, चौकोनी आकारात कापून घ्यायचा आणि मगच तो परतायचा एका दुसऱ्या ताटलीत म्हणा किंवा भांड्यामध्ये. मग एका कढईत तेल गरम करायचं, त्यात मोहरी, जिरं, तीळ, कढीपत्ता, मिरची आणि हिंगाची खमंग फोडणी करायची. ती त्या ढोकळ्यावर समप्रमाणात पसरवायची. वरून खोबऱ्याचा किस टाका, कोथिंबीर टाका, छान सजवा आणि खायला द्या. वा वा. हा पौष्टिक आणि चविष्ट दळदार चिवळ भाजीचा ढोकळा खरंच तुम्ही एकदा सगळ्याजणी करून पहा. हा तुमच्या जेवणात एक वेगळा आणि पौष्टिक पर्याय नक्कीच ठरेल. खूप छान सांगितलं प्राजक्ता, ते तुम्ही असे नवीन पदार्थ खरंच आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडतात. तर प्राजक्ता, ते तुमच्या नावावर 3 पेटंट आहेत. हो. आणि एक पेटंट तरोट्याच्या पावडरचा वापर करून तुम्ही चकली, शेव, पापडी बनवण्याबद्दल तुम्हाला मिळालेलं हो, आहे. मला मिळालेलं आहे. तर ह्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? मला ह्या रेसिपी पण तुम्ही सांगू शकता? हा, जसं मी मध्ये आता आधी बोलले की हा. जी पावडर आपण बनवतो ती वर्षभर टिकते. हम्म. तरोट्याची भाजी साधारणतः 1 ते 1.5 महिना असते पावसाळ्यामध्ये. तर आम्ही जे हे प्रॉडक्ट्स बनवले ते सगळ्यांना आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि त्यात त्याचं जे प्रमाण असतं पावडर टाकायचं ते बरोबर आम्ही व्यवस्थित हे करून त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि बऱ्याचशा त्याच्या ट्रायल्स कराव्या लागतात मॅडम, कारण पेटंट मिळणं थोडं कठीण असतं. अगदी. हा, म्हणजे तो प्रॉडक्ट तसाच बनला पाहिजे, त्याचे पौष्टिक मूल्य तेवढेच पाहिजे, हो ना. ते टिकले पाहिजे. जरीही आपण त्याला फ्राय करतो आहे, म्हणजे तळण्याच्याच वस्तू आहेत ना त्या, डीप फ्राईंग केल्यानंतर, खोल तळल्यानंतर देखील त्याचं ते पोषण मूल्य तिथे टिकलं पाहिजे. त्याच्यानंतर रंग, त्याचा चव, त्याचा तो कुरकुरीतपणा आणि त्याची क्वालिटी लाईफ, म्हणजे किती दिवस ते टिकतं, हे सगळं पाहून त्यानंतर त्याचं मायक्रोबायोलॉजिकल अनालिसिस पण करतो की काही त्याच्यामध्ये विषाणू, जीवाणू यांचा काही प्रादुर्भाव तर होत नाहीये, खाण्यासाठी योग्य आहे ना, हे सगळं आम्ही बघतो आणि ते करून मग मला ते पेटंट मिळालेलं आहे. वा वा, खूप छान. अभिनंदन तुमचं याच्यासाठी. धन्यवाद.
चला तर आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया आता. पुढली रेसिपी कुठली आता आहे? एक अजून फुलांची रेसिपी आहे मॅडम. जसं हेटीची फुलं सगळ्यांना माहिती हो, असतील. पांढरी असतात ती. पांढरी असतात, लालसर पण असतात किंचित. 2 प्रकारचे रंग असतात हेटीच्या फुलांचे. तर यांची भजी कशी बनवायची ते मी सांगते आहे. हेटीच्या फुलांना हादग्याची फुलं देखील म्हणतात, हेटी म्हणतात, अगस्ती म्हणतात, अगती म्हणतात किंवा हातगोटी पण म्हणतात. आणि ही सुद्धा एक औषधी गुणधर्मांनी भरलेली, पोषण मूल्यांनी भरलेली रानभाजी आहे. पण ही वनस्पती झाडाच्या स्वरूपात असते आणि मोठ्या मऊ पांढऱ्या किंवा लालसर रंगांच्या फुलांनी युक्त असते. आणि हादग्याची फुले, पाने आणि कोवळ्या शेंगा आपण खाण्यासाठी वापरतो. ही फुलं किंचित कडसर असू शकतात, म्हणून शिजवण्यापूर्वी थोडा वेळ म्हणजे 15 ते 20 मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची. मग स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका कपड्याने पुसून घ्यायचं आणि मग त्याचा वापर करायचा. म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल. कडवटपणा थोडा कमी होतो आणि खाण्या योग्य होते ती भाजी. या भाजींची भजी करायची आहे आपल्याला फुलांची. त्याच्यासाठी 8 ते 10 स्वच्छ धुतलेली हादग्याची फुलं, प्रत्येकी अर्धा वाटी तांदूळाचं पीठ आणि मुगाच्या डाळीचे पीठ किंवा बेसन पण घेऊ शकता. 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा बारीक कुटलेली हिरवी मिरची, प्रत्येकी अर्धा चमचा तीळ, ओवा, जिरेपूड आणि हिंग. तळायला शेंगदाण्याचं तेल घ्यायचं. चवीनुसार मीठ घ्यायचं. जसं मी बोलले आधी की हादग्याची ही जी फुले आहे ही मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या आणि पसरवून ठेवा, म्हणजे ती अशी ओली नाही राहणार. नंतर एका पातेल्यात सगळी पिठं, कोथिंबीर, मिरची, तीळ, ओवा, जिरेपूड, हिंग, मीठ आणि 1 चमचा गरम तेल मिसळून घ्यायचं, म्हणजे जे आपण मोहन म्हणतो ना, तेल गरम करून टाकायचं ते. आणि जेवढं लागतंय तेवढं पाणी टाकायचं आणि पातळसर भज्यांचं पीठ करायचंय. पण एक लक्षात ठेवायचंय की अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट नाही करायचं. अच्छा. तुम्ही जर त्यात फुल टाकलं तर ते व्यवस्थित भिजलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. ते जे आपण पीठ बनवलेलं आहे भज्यांचं त्याला फेटून घ्यायचं आणि मग कढईमध्ये तेल गरम करायचं. एक एक फुल काळजीपूर्वक उकलून त्या पिठामध्ये बुडवायचं आणि खमंग भजी छान तळून घ्यायची. ही भजी टोमॅटोच्या किंवा हिरव्या चटणी बरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात आणि ही गरम गरमच खावी. खूप छान. आणि इकडे पाऊस पडतोय, इकडे भजी सुरू आहेत आणि आपण खातोय. गरम गरम चहा, गरम गरम काय बात आहे. तो आनंदच वेगळा असतो ना. आणि खमंग आणि चटपटीत अशी ही भजी तुम्ही सांगितली आहे. खूप छान. चला तर पुढच्या रेसिपीकडे वळायचं आता. आता ही एक रेसिपी आहे जी तरोटा भाजी मी आता बोलले, ज्याचं मला पेटंट मिळालंय ती भाजी. हिला चकवा किंवा टाकळी असे देखील म्हणतात आणि ही देखील पावसाळ्यात शेती जवळ किंवा ओलसर जागेमध्ये नैसर्गिकरित्या उगवतो. याची पाने, बिया दोन्ही औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध आहेत. पण ह्याची पण चव कधी कधी कडवट असते, म्हणून ना कोवळी भाजी घ्यायची. जी जरड झालेली आहे ना ती नाही घ्यायची. म्हणूनच पण ही जेव्हाही आपण ही भाजी करतो तेव्हा थोडं आंबट गोड असं जर कॉम्बिनेशन केलं, म्हणजे चिंच आहे, गूळ आहे, लसूण आहे, ह्याच्यासोबत जर केली ना छान तर ती टेस्टी लागते, छान लागते. पण एक लक्षात ठेवायचं, ही भाजी औषधी आहे, त्याच्यामुळे अति प्रमाणात त्याचं सेवन नाही करायचं. 8 दिवसात एकदा चालते. तरोट्याची आता मी खसखसची पेस्ट घालून केलेली सुकी भाजी सांगते, जी की पौष्टिक आहे. तर इथे आपल्याला 2 वाट्या स्वच्छ धुतलेली तरोट्याची भाजी घ्यायची आहे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण किंवा लसणाला ठेचून पण घेऊ शकतो. 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे खसखस आधी भिजवून ठेवून त्याची केलेली पेस्ट. म्हणजे खसखशीला अर्धा एक तास आधी भिजवून ठेवायचं आणि मग तिची पेस्ट करून त्याची पेस्ट चांगली होते. प्रत्येकी मग अर्धा चमचा मोहरी, तिखट, हळद, जिरेपूड आणि धणेपूड आणि नंतर अर्धा चमचा चिंचेचा कोळ आणि अर्धा चमचा बारीक केलेला गूळ, 2 चमचे मोहरीचे तेल आणि चवीनुसार मीठ. मोहरीचे तेल याच्यासाठी म्हणते की फणका असतो मोहरीच्या तेलाला, तर ह्या भाजीचा जो स्वतःचा एक थोडासा उग्रपणा जो असतो किंवा जो कडवटपणा असतो तो कमी व्हायला मदत होते. तर आपण मोहरीचं तेल निश्चित वापरू शकता. तर तरोट्याची पानं, फक्त पानं घ्यायची, याची खूप जी मॅच्युअर झालेली जरड देठ नाही घ्यायची. तरोट्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, ती उकळून घ्यायची, मग निथळायची, पुन्हा थंड पाण्यात धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची. कढईत मग तेल गरम करायचं, त्यात मोहरी, कांदा, लसूण आणि खसखसीची पेस्ट घालून त्याला बऱ्यापैकी शिजवायचं. त्यात मग हळद, तिखट, जिरेपूड, धणेपूड एवढं टाकायचं, पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. मग चिंचेचा कोळ आणि गूळ टाकायचा. गुळाला पूर्ण त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ द्यायचं, तो विरला पाहिजे. फोडणी चांगली परतल्यावर त्यात चिरलेली भाजी आणि मीठ घालायचं, नीट मिसळायची
आणि भाजी नीट शिजवून घ्यायची आणि शेवटी वरून चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. ही भाजी जी आहे ना, ही गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत खायला एकदम वा, वा, टेस्टी वा. लागते खूपच आणि छान. ही बहुगुणी बहुउपयोगी भाजी आहे खरंच. परोटा. खूप छान अशा पावसाळ्यातील ज्या रानभाज्या असतात त्यांच्या तुम्ही रेसिपी खूप छान सांगितल्यात प्राजक्ताताई. पण आता हे सांगा, तुम्ही एक आहार तज्ज्ञ आहात, तर आपल्या आरोग्यासाठी रानभाज्यांचं महत्व काय आहे? हा प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही. रानभाज्यांचं आरोग्यासाठी अतिशय महत्व आहे मॅडम, की मग त्या पालेभाज्या असो किंवा रान फळभाज्या असतात किंवा रान फुलभाज्या असतात. आता आपण दोघांचंच पाहिलेलं आहे. रान पालेभाज्या म्हणजे रान फुलभाज्या म्हणजे आपण हेटीची फुलं आणि कुड्याची फुलं यांच्या रेसिपीज पाहिल्या. तसंच ना रान फळभाज्या पण मिळतात. लोडांगा, वरकल्या, शेरडिरे आहे, वनभेंडी आहे, हे सुद्धा मिळतं. आणि फुलांमध्ये आंबाडीची बोंड किंवा फुलं असतात आणि पळसाची फुलं पण असतात. तर या सगळ्या ज्या भाज्या आहेत यांच्यामध्ये जसं मी आधी नमूद केलं इथे, लोहाचं आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन जे आहे ते वाढण्यास मदत होते आणि अॅनिमियावरती ते फायदेशीर आहे. रानभाज्यांचे सेवन केल्याने मूत्रविसर्जन पण सुरळीत होतं. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते. रक्तशुद्धीमुळे पुरळ आहे, खाज आहे, फोड आहे, खरूज आहे यासारख्या त्वचा विकारांवर देखील फार गुणकारी आहे ती. अच्छा. त्याच्यानंतर जसं बघायला जाऊ आपण तर रानभाज्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी यांचे प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामुळे हाडं आणि दात बळकट राहण्यास मदत होते आणि हे सगळं वृद्धांसाठी आणि महिलांसाठी फायदेशीर आहे की रानभाज्यांचे सेवन हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी कुठलाही वयोगट असो हे अतिशय महत्वाचे ठरते. खूप छान सांगितलं तुम्ही. पण अपेक्षा करू की आवडल्या, नक्कीच आवडल्या असतील, करून खाऊ शकतील. तर डॉक्टर प्राजक्ता नांदे, आज तुम्ही इथे आलात आणि रानभाज्यांच्या खूप छान छान अशा पाककृती तुम्ही आम्हाला सांगितल्यात. आपल्या मैत्रिणींना त्या नक्कीच आवडल्या असतील आणि त्यासोबतच आपल्या शरीरासाठी रानभाज्या किती महत्वाच्या आहेत याची सुद्धा माहिती तुम्ही दिलीत. त्यासाठी आकाशवाणी नागपूरतर्फे मी तुमची आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.